मला ते फोटो आणि व्हिडिओ कुठले हे माहीत नाही, पण मी गिरीश महाजन सीमाताई आम्ही कुठल्याही अशा पद्धतीच्या पार्टीमध्ये आम्ही सहभागी झालेलो नाही आहे. आणि सुषमाताई असतील, संजय राऊत साहेब असतील, ते सकाळी उठतात आणि वाटेल तसे आरोप करतात. त्यामुळे मागे देखील त्यांनी ड्रग्स प्रकरणामध्ये माझ्यावरती अप्रत्यक्षरित्या त्यांनी आरोप केलेले होते. मी काल अधिवेशनामध्ये देखील तो मुद्दा घेतला आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने चुकीचे आरोप आमच्यावरती जर करत असतील तर आम्ही त्यांच्यावरती निश्चित स्वरूपामध्ये अधिवेशन चालू आहे हक्कभंग आणू. पण ते लग्नाचं जे प्रकरण जुनं समोर येतंय त्यात असं म्हणतात की मंत्री गिरीश महाजन त्यावेळी उपस्थित होते, बाळासाहेब सानप माजी आमदार, त्यांनी तुमचं देखील नाव होते. ते लग्नाचं प्रकरण नक्की काय आहे मला तरी काही आठवत नाही आहे आत्ता, परंतु ते कुठल्या विषयाच्या संदर्भामध्ये बोलतायत. लग्नाची निमंत्रणं आली की लोकप्रतिनिधी हे प्रत्येकच लग्नांना जात असतात, पण आम्ही कुठल्याही पार्ट्यांमध्ये कुठल्याही काय म्हणतात गुन्हेगाराच्या पार्ट्यांमध्ये कुठंही आम्ही सहभागी झालेलो नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सुषमाताईंनी जरा पूर्ण माहिती घेऊन पुराव्याच्या आधारावरती महाराष्ट्रामध्ये बोलायला शिकावं, एवढंच मी ह्या निमित्ताने संदर्भात त्यांच्याकडे व्हिडिओ देखील आहे. ते म्हटले आहे की प्रसार माध्यमांना मी ते व्हिडिओ देखील देऊ शकते. आणि जे तुम्ही लग्न दाऊदच्या नातेवाईकांचं लग्न होतं आणि त्या लग्नात सगळं त्यांनी निश्चित कुठलं लग्न होतं ते सांगितल्यानंतर आम्हाला खरं बोलता येईल. आज तरी मला आठवत नाही आम्ही कुठल्या लग्नामध्ये असं गेलेलो आहोत. आम्ही रोज दिवसभरामध्ये 10 लग्नांमध्ये जात असतो लोकप्रतिनिधी. त्यामुळे ते कुठल्या लग्नाच्या संदर्भामध्ये बोलत आहेत त्यांना बोलू द्या आणि त्यानंतर आम्ही बोलूया. जेव्हा ते सुषमाताई अंधारे माझ्यावरती ड्रग्ज विषयाच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे गेलेल्या निनावी पत्राच्या आधारावरती त्या बोललेल्या होत्या आणि त्यांनी त्यांच्याकडे आलेलं जे निनावी पत्र होतं त्यांनी माध्यमांना दिलं आणि ते पत्र पूर्ण नाशिक शहरामध्ये त्या दिवशी फिरलं. त्याच्यातनं माझ्या बदनामी करण्याचा डाव हा उबाठा सेनेचा दिसतोय. मी चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अशा पद्धतीने आरोप म्हणजे आमची जर चूक असेल, आम्ही कुठं कोणाला मदत केली असेल तर जरूर आरोप करा, पण पुराव्यानिशी आरोप करा. अशा पद्धतीने कुठलाही पुरावा नसताना खोटे आरोप करण्याचं काम उबाठा सेनेने थांबवायला पाहिजे. आणि माझी देखील सुषमाताईंना मी एवढंच सांगेल की ताई जरूर बोला, तुमचा अधिकार आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत, परंतु आरोप करत असताना हातामध्ये पुरावे ठेवा आणि मग त्याच्या आधारावरती बोला. आणि जर असं नाही झालं तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला जे एक शस्त्र मिळालेला आहे आमदारांना, विधिमंडळाचा हा अवमान आहे, लोकप्रतिनिधींचा हा विधानसभेचा अवमान आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही महाराष्ट्राचे विश्वस्त आहोत. विश्वस्त म्हणून काम करत असताना उलट आपण बघितलं असेल की ड्रग्सच्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये मी तो रोज बोलतीये. अनेक पुरावे मी स्वतः दिले पोलिसांना, त्याच्यावरती कारवाई झाली, त्याच्यातनं कारखाने उघडकीस आलेले आहेत. आणि म्हणून माझ्यावरती आरोप केले जात आहेत का, ही देखील माझ्या मनामध्ये कुठेतरी शंका येत आहे. संजय राऊत असं म्हणतायत की ललित पाटील प्रकरणात 2 मंत्र्यांची नावं समोर आली, तरी हे प्रकरण दाबण्यासाठी सुधाकर बडगुजर यांचं प्रकरण बाहेर केलं जाते असा आरोप त्यांनी केला. संजय राऊत साहेब गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून 2 मंत्री काही आमदार असं बोलत आहेत. संजय राऊत साहेबांच्याकडे जर काही पुरावे असतील तर ते त्यांनी माध्यमांना द्यावे, ते त्यांनी अध्यक्षांना द्यावे, विधिमंडळाला द्यावे, त्याच्यावरती सरकार कारवाई करेल. परंतु कुठलाही पुरावा द्यायचा नाही आणि रोज उठून वेगळे आरोप करायचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे वातावरण आहे राजकीय आणि सामाजिक वातावरण जे आहे हे गडूळ करायचं, हे काही बरोबर नाही. सरकारने आता चौकशीचे आदेश दिलेले आहे. चौकशीतून जे बाहेर येईल तशी कारवाई होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.